नमस्कार तुम्हा दोघांना पण. नमस्कार नमस्कार सर. काय नाव आहे ताई आपलं? सुनीता. आणि किती वय आहे आपलं? 50. 50 वय. काय त्रास आहे दातांचा ताई तुम्हाला? जेवण करता येत नाही, त्रास पण होतो. किती दात नाही आहेत तुम्हाला? तरी 50%. 50% दात नाही. हो. आणि किती दिवस झाले दाताला त्रास आहे? खूप दिवस झाले, म्हणजे वर्षे झाले. एक वर्षात तुम्हाला कसा त्रास वाढत गेला, असं काय अनुभव आहे तुमचा? म्हणजे त्रास वाढतच गेला सर, खाताच येत नाही काही. हो. आणि आपण कुठून आलाय? संभाजीनगर. तुम्ही संभाजीनगरहून दात बसवायला आलाय? हो. हो, मी अमरावतीवरून आलो मावशीसाठी. तुम्ही अमरावतीवरून आलात आणि तुम्ही संभाजीनगरहून आलात. Very good. आणि मला हे विचारायचं आहे की तुम्ही दात बसवण्याचा जो निर्णय इथे घेतला पुण्यात, संभाजीनगरवरून तुम्ही पुण्यात येत आहे, तुम्ही हा एवढा मोठा निर्णय घेतला, याच्या मागचे काय कारण होते? इथे काय करण्याचं काय कारण होतं? तुम्ही काय विचार केला की तुम्ही इतका त्रास करून इकडे येत आहे? हा, तर सर मी व्हिडिओ बघितला होता आपला 1 महिन्यापूर्वी. तर मी निर्णय घेतला की मी पुण्यालाच जाणार सरांकडं आणि दात बसवणार. कॉन्फिडन्स होतं मला. हो. मला हे विचारायचं आहे सर तुम्हाला की तुम्ही यांना पाहता, हो, काय त्रास अनुभवता तुम्ही? यांना असं की बरेच दिवसापासून त्रास मी बघतो आहे. हां पण मावशीनं मला कॉल केला हां की मी व्हिडिओ बघितलेला आहे, पुण्याचे डॉक्टर आहेत कडे, तर त्यांना आवडलं ते. तर यांनी मला कॉल केला की डॉक्टर आहेत म्हणत पुण्यामध्ये, तर नाव वगैरे काहीतरी सांगितलं, मला काही ते लक्षात नाही. तर आपल्याला जायचं आहे म्हणत, तर तात्काळ निघून ये म्हणत. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं बाबा. तर मावशीला कॉन्फिडन्स होता की ते व्हिडिओ वगैरे पाहून वगैरे मावशीला खूप ते आवडलं ते, की बाकीच्या डॉक्टरकडून म्हणजे बाकीचा अनुभव घेऊ, परत व्हिडिओ पाहून तो व्हिडिओ तुमचे आवडले, म्हणजे लक्षात आलं की. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, सर्जरीच्या तुमच्याकडून म्हणजे दातांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या? जेवणाच्या, दिसण्याच्या की दोघांच्या पण? दोघांच्या पण सर. दोघांच्या पण अपेक्षा आहेत. कारण की वय कमी आहे हो बरोबर. आणि दात नसल्यामुळे वय जास्त दिसतं. हो बरोबर. तर तुम्हाला व्हेरी गुड. काय बिंदात काय कसं वाटतं, काय कॉमन मध्ये होतं? चारी कोण खाऊन पाहायचं आहे. एक एक दात, एक एक काजू नरम असतो, बदाम कडक असतात. तर बदाम जास्त तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्ही खा. खाल्लं. हा घ्या ना, बदाम घ्या ना, बदाम घ्या, काजू घ्या. जीबीला टेस्ट आली पाहिजे असं आपण असं वाटलं काहीतरी खाऊ राहिलो पहिल्या वाणी. बारीक होऊ लागलं दातांनी. आणि तिकडे साईडला इकडे पण पूर्ण पूर्ण करा ना. पूर्ण तुम्ही एक एक बदाम नका घेऊ, 2-3 बदाम घ्या. हा असं खायचं, असं खाऊ राहिले बाबा मी काहीतरी असं खाता येऊ काय लागलं. आमची असं आता ऑब्झर्व करत स्वतःला. नाही, खाता येऊ लागलं ना. पक्का. काय दुखते वगैरे काही असं काहीच काही- नाही, असं काहीच काय नाही, वाटतं काहीच बाबा नाही. की इकडे काही त्रास वगैरे? तुम्ही औरंगाबादवरून आला, हो सर. 4-5 दिवस तुम्ही पुण्यात राहिला, ऊन होतं, तुम्ही वाघोली, औरंगाबाद ते वाघोलीला थांबला, वाघोलीवरून वाकडला आला. हो. हा जो सगळा त्रास होता हो. आणि त्याच्या समोर तुम्हाला मिळालेले दात, हो किती समाधान वाटतंय? सर, दात बसवल्यात खूप समाधान वाटतं सर. ते त्रास जाऊन द्या, त्रास तर काय नाही एवढं, पण दात बसले माझे त्याच्यामध्ये मला समाधान आहे खूप. मी काही करू शकते दात बसवायसाठी सर. राईट, व्हेरी गुड. त्यांचं असं म्हणणं आहे बाबा इतका त्रास झाला मला. तर तुमचं सार्थक झालं का? सार्थक 100% सर. म्हणजे आपण आलो बाबा आणि आपण त्रास करून घेतला नाही, नाही. आणि आपण खुश नाही बा नाही, असं? मी खूप खुश आहे, 100% खुश आहे ना. हो. आणि सर्जरी झाली तुमची, सर्जरी विषयी काय अनुभव आहे? त्रास काय, कसं होतं? सर, सर्जरी विषयी म्हटलं तर काहीच त्रास नाही होत सर. हा, काहीच त्रास नाही. डॉक्टर खूप छान आहेत, खूप म्हणजे कसंही असं ते सॉल्व करतात. तुम्हाला दात काढताना किंवा स्क्रू काहीच लावताना त्रास काही नाही. दुखलं? नाही नाही, काहीच दुखलं नाही. थोडंसं होतच ते, नॉर्मल तर होतच. मग इंजेक्शन घेतलं तर आपल्याला सर होतच ना थोडंफार. हे तर दात आहे, सर्जरी आहे, थोडंसं एकदम जास्त नाही, थोडंफार तर जाणवते. 25% 100%. हा, काहीच नाही. म्हणण्याचा उद्देश असा आहे, काहीच त्रास होत नाही. जेव्हा तुम्ही स्क्रू लावले पहिल्या दिवशी आणि घरी गेला, हा, घरी गेल्यावरचा काय अनुभव आहे तुमचा? थोडा दुखत त्रास होतं? झाला. त्रास झाला. हो. आणि मग तुम्ही साधं वरण भात खिचडी खाल्लं. खाल्ली. हो. आज तुम्हाला 4 दिवसात दात बसवले. हो. आज तुम्ही औरंगाबादला परत जाणार आहे. हो. काय आहे तुमच्या मनात? माझ्या मनात आहे की खूप डॉक्टर छान आहेत. हो. खुशी म्हणजे मला असं विचारायचं की आता तुम्ही घरी जाणार, घरी कोणाला कोणाला भेटणार, घरी कोणाला सांगणार, मुलांना, आईला,
सगळ्यांना सांगणार, भावाला, मित्रमैत्रिणीला. मी त्यांच्या भेटायला जाणार, दातलं बसवलं म्हणून. हा, कारण मी 10 वर्ष दात नव्हते, मला व्यवस्थित खातं नव्हतं येत. तर दवाखान्यात आले तर एकदम सरांनी चांगलं केलं माझ्या दाताचं. ते म्हणजे मला खुशी आहे आता दात दाखवायची त्यांना. म्हणजे आज तर घाई झाली आहे घरी जायची की बाबा पटकन जाऊया आणि दाखवूया. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगला वाटतं ना बोलताना, पहिले नव्हतं असं बघून की म्हणजे पोझिशन जे आहे पहिल्यापेक्षा एकदम पोझिशन मध्ये असं की बाबा ओरिजिनल ते आता कोणी म्हणणार नाही की लावले म्हणून. नाही, नॅचरल वाटतात ते एकदम. तेच म्हणजे ते बोलून राहिले ना, मी ते ऑब्झर्व करून राहिलो. नाही तुम्हाला ऑब्झर्व करत आहे की कसं तुम्ही बोलताय, कसं तुम्हाला हसताय. तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा तुमच्यात कॉन्फिडन्स नव्हता एवढा बोलायला, आता कॉन्फिडन्स वाढला. बरोबर. आणि डॉक्टर खूप छान आहेत सर, सर्जरी करतात ना डॉक्टर, खूप छान आहेत. दात बसवले पूर्ण कॉन्फिडन्स नाही आले होते. कारण मला जसे मी आले विचार केला तसंच झालं सर. युट्यूबला बघितलं, नाहीतर इथं म्हणजे युट्यूब पाहिलं आणि लगे विचार नाही केला, काही लगे आले. 8 दिवसामध्ये तयारी केली. मस्त. मला आणि बोलताना त्यांचा उच्चार पण व्यवस्थित येतात. पहिले बोलतात व्यवस्थित बोलतायत नव्हतं, शब्द अडखळत होते. डॉक्टर मनीष दवाखाना याच्याविषयी तुमचं काय मत पडते? ते तर सर विचारच नका करू, खूप छान आहे डॉक्टर. खूप म्हणजे खूपच शब्दात सांगू शकत नाही. एवढे भारी डॉक्टर. काहीच चालू नाहीये असं नसतं, पण तरी पण आपल्या दोघांचं बोलणं चालू आहे. जे बोलायचं माझ्या मनातलं जे बोलायचं मी ते सांगते. हे सांगतोय, व्हिडिओ चालू नाहीये, आपल्या तिघांचंच बोलणं चालू आहे. मी तुम्हाला फक्त पाहून राहिलो की तुम्ही कसं बोलत आहे.